एसएससी जीडी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बुद्धिमत्तामध्ये हा प्रश्न हमखास दिसणार म्हणजे दिसणारच. आणि पॅटर्न फिक्स आहे, 1 मार्क फिक्स आहे. 5 मिनिटं द्या, 5 मिनिटांमध्ये रिझनिंगचा 1 मार्क फिक्स करून घ्या. ठीक आहे. तर या प्रश्नाचं स्वरूप काय असेल की अपोजिट काय असेल किंवा याच्यापासून तयार होणारा नवीन ठोकळा काय असेल, या दोघांपैकी एकच प्रश्न तुम्हाला एक्झामला येईल. अतिशय सोपा आहे. तर दिलेल्या डायसला, दिलेल्या ठोकळ्याला जर फोल्ड केलं तर एकमेकाच्या विरुद्ध कोणतं येईल असा प्रश्न असतो. आणि या टाईपच्या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी अतिशय सोपी टेक्निक म्हणजे काय की एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे एकानंतर एक, एकानंतर एक, लगतचे कधी विरोधात नसतात. शेजारी जे असतात ते विरोध नसतात. एकमेकांच्या नंतर म्हणजे एक सोडून एक म्हणजे तो झाला विरोधात. मग आता जसं की तुम्हाला या प्रश्नामध्ये जर चेक करायचं म्हणलं तर सांगा, एक सोडून एक, एचच्या एक सोडून एक कोण आहे? आय. तर एचच्या विरुद्ध आहे आय. त्याच्यानंतर जेच्या विरुद्ध एक सोडून कोण आहे? एन. मग जेच्या विरुद्ध एन आहे. आणि जे बाहेर मुंडके काढले तर ते एकमेकांच्या विरुद्ध असतील. तर याचा अर्थ जेच्या विरुद्ध एन. मग तुम्हाला विचारलं एन या अक्षराच्या विरुद्ध अक्षर कोणते? तर भावा तुझं आन्सर आहे जे, पर्याय क्रमांक 1. चलो नेक्स्ट बघा, परत सेम प्रश्न आहे. दिलेले फासे फोल्ड केल्यानंतर 20 या संख्येच्या विरुद्ध संख्या कोणती? काय वाटते भावा? सेकंदामध्ये कार्यक्रम धुराळाच आहे नुसता, दुसरं बघायचं कामच नाही काही. मग बघा, 1 सोडून 1, 20 ला 1 सोडून 1 50, पर्याय क्रमांक 1 असेल तुमचा आन्सर. एसएससी जीडीच आहे हे. एसएससी जीडीला 1 मार्क फिक्स, या टाईपवर 1 मार्क फिक्स असणार आहे. जर 40 विचारलं तर 40च्या विरुद्ध कोण आहे? 60. आणि 10च्या विरुद्ध कोण आहे? 30. करेक्ट. तर पर्याय क्रमांक 1 तुमचा आन्सर करेक्ट असेल. देन त्याच्यानंतर परत इथं बघा, हा जर डायस फोल्ड केला तर तुम्हाला विचारलेलं आहे तर के या अक्षराच्या विरुद्ध अक्षर कोणते आहे? आता 1 सोडून 1 म्हणल्यानंतर विद्यार्थ्याला असं वाटतं की सर इथं माझा कार्यक्रम बिघडला. नाही बिघडणार भावा, जेवढं माहित आहे तेवढं पहिले सॉल्व्ह कर. सांग, 1 सोडून 1 जेच्या विरुद्ध ओ, 1 सोडून 1 टीच्या विरुद्ध एच. आता कोण आहे? के. आणि इकडे कोण आहे? यम. तर केच्या विरुद्ध आहे यम, पर्याय क्रमांक 4. झालं की नाही गुदगुल्या? व्हायलाच पाहिजे. एकदा का कन्सेप्ट समजला की बाबा गुदगुल्या होणार म्हणजे होणारच आहे. राईट. दिलेल्या शीटला फोल्ड करताना तयार होणारा फासा निवडा. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की याला जर फोल्ड केलं तर त्याच्यापासून तयार होणारा फासा निवडा. आता हे पण एक कलाच आहे की एकमेकांच्या विरुद्ध. सर एवढंच मी शिकलो, पण तू जेवढं शिकलास त्यालाच फक्त काय असेल उतरवण्याचा प्रयत्न कर. जसं की 1 सोडून 1, एक्सच्या विरुद्ध सी आहे, डीच्या विरुद्ध जी आहे आणि एच्या विरुद्ध एफ आहे. भाऊ इथपर्यंत तू शिकलास. आणि आपल्याला माहित आहे की एकमेकांच्या विरुद्ध एक पॉइंट अतिशय महत्वाचा सिंपलसा पॉइंट आहे बघ. एकमेकांच्या विरुद्ध असणारे कधीच सोबत नसतात. एकमेकांच्या विरुद्ध असणारे कधीच सोबत नसतात. क्लिअर? मग आता सांग, एक्स आणि सी विरोधात आहेत, मग ते सोबत असायला पाहिजे का? नाही. मग चेक कर, एक्स आणि सी कुठं आहे का? नाहीये. कुठं? सोडून टाक. डी आणि जी न तयार होणारा म्हणत आहे. न तयार होणारा म्हणत आहे. न तयार होणारा म्हणजे याच्यातली जिथं जोडी दिसल ती जोडी चुकीचीच आहे पूर्णपणे. मग एक्स सी नावाची जोडी कुठं आहे का? नाहीये. डी जी नावाची जोडी कुठं आहे का? डी आणि जी नावाची जोडी कुठं भेटते का? नाही भेटत. आणि ए आणि एफ भावा, ह्या दोघांना एकत्र राहण्याचा अधिकार नाहीये, कारण हे दोघ जण एकमेकांच्या विरोधात येतात. आणि डायसचा ठोकळ्याचा एकच नियम, दोघं विरोधात आहेत ते सोबत दिसायला नाही पाहिजे. म्हणजे ही जोडी सोबत दिसायला नाही पाहिजे, कोणती पण जोडी सोबत दिसायला नाही पाहिजे. एक जोडी दिसली म्हणजे हा ठोकळा तयार होणं शक्यच नाहीये. पर्याय क्रमांक 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे. क्लिअर आहे? येस. पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. दिलेल्या शीटला दुमडताना तयार होणारा फासा निवडा. येस, एसएससी जीडी 5 मिनिटात 1 मार्क फिक्स.
आता याच्यावरून पण तुम्हाला वाटत असेल की सर मला हे काहीतरी भयंकर दिसाले, मी काय सांगितलं, जेवढं येते तेवढी मान्य करायची. काय येते सांग मला. तुला काय माहित झालेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहित झालेलं आहे, एक सोडून एक एकमेकांच्या विरोधात, जीच्या विरुद्ध असणारे जेच्या विरुद्ध जी, एफच्या विरुद्ध एच आणि ईच्या विरुद्ध आय, ईच्या विरुद्ध आय. राईट. मग आता चेक करायचं आहे की आपल्याला ही जोडी कुठे दिसते का. जिथं ही जोडी दिसली समजून घ्यायचं ते चुकीचा ठोकळा आहे. जसं की मागच्या प्रश्नामध्ये या तिघापैकी एक जोडी दिसली, हा ठोकळा तयार होणारच नाही, कारण त्यांनी तिचा ना न तयार होणारा फासा कोणता, तर हा फासा तयार होऊ शकत नाही. अरे माझा चेहरा आणि माझं डोकं एकसाथ दिसेल का, नाही दिसणार ना, कारण ते विरुद्ध आहेत. तसंच या ठिकाणी बघा, जे आणि जी हे दोघ जण सोबत दिसायला नाही पाहिजे, म्हणजे ही डायग्राम नाहीच आहे. त्यानंतर एफ आणि एच हे दोघ जण सोबत दिसायला नाही पाहिजे, कारण हे एकमेकांच्या विरुद्ध येतात. ई आणि आय हे दोघं पण सोबत दिसायला नाही पाहिजे, हे पण चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक भावा किती, सी तुमचं करेक्ट आन्सर आहे. काय वाटते, एकच नंबर सर, एकच नंबर दणका कार्यक्रम चालू आहे. चला पुढचा प्रश्न. एका फासाचे 3 पोझिशन खाली दिले आहेत, ज्या चेहऱ्यावर 6 असेल त्याच्या विरुद्ध चेहऱ्यावर कोणता असणार आहे. हा तर सगळ्यांना माहित असणारा पॅटर्न आहे. मग करायचं काय, सिंपल, एकच अंक कॉमन असणारे, एकच अंक कॉमन, या दोघांना जर चेक केलं तर या दोघांमध्ये काही कॉमन आहे का, नाहीये. पहिल्या आणि तिसऱ्याला केलं काही कॉमन आहे का, नाहीये. आणि त्यानंतर जर चेक केलं तुम्ही तर पहिल्या आणि सर किती आहे बघा, याच्यामध्ये सेकंड आणि थर्डला तुम्ही जर एकत्र केल्या तर 4च्या विरुद्ध 5 आहे, बरोबर आहे, कारण 2 आणि 3 हे कॉमन आहेत. आता एक अंक तर भेटणं शक्य नाहीये, कारण पहिल्या दोघांना चेक केलं तर पहिल्या दोघांमध्ये एक अंक कॉमन नाहीये. पहिल्या आणि तिसरं चेक केलं आहे, सॉरी, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन आहे ना, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये 5 हा अंक कॉमन आहे. तर 5ला असं फिरवा उजव्या हाताला, 5च्या नंतर 1, 1च्या नंतर 6, या 5ला परत असंच उजव्या हाताने फिरवा, 5च्या नंतर 3, 3च्या नंतर 2 आहे. मग आता सांगा 6च्या विरुद्ध 2 आहे आणि तुम्हाला विचारलं की 6च्या विरुद्ध कोण आहे, तर पर्याय क्रमांक 2 तुमचं करेक्ट आन्सर आहे. राईट. चलो, ज्यांना ही डायग्राम दिसली याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा आहे. ओके. तर तुम्हाला जर समजा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमची जर इच्छा असेल की आपल्याला एसएससी जीडी मध्ये टॉप मारायचं किंवा यावर्षी लागायचं आहे, तर एसएससी जीडी ची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्पेशल पीवायक्यू बॅच, आणि ही अशी बॅच आहे ज्या बॅच मध्ये आतापर्यंत आलेल्या एसएससी चे सर्व प्रश्न, म्हणजे जवळपास मागच्या 3 वर्षांमध्ये 4 वर्षांमध्ये प्रत्येक टॉपिकचे 100-125 प्रश्न घेऊन ही बॅच तयार केलेली आहे. तर सर्वांसाठी ही बॅच असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करा. का सांगतो, कारण फीस इतकी कमी आहे आणि महत्वाचं म्हणजे लेक्चर्स लाईव्ह आहेत. तर लाईव्ह असणारी ही एकमेव बॅच आहे. ही बॅच ताबडतोब लगेचच्या लगेच जॉईन करा. व्हॅलिडिटी 9 महिने असणार आहे. व्हिडिओ किती वेळेसही पहा, त्याच्यामध्ये फाउंडेशनचे 150 व्हिडिओ आहेत आणि प्लस तुम्हाला एसएससी जीडीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळे असतील, सोबत इम्पॉर्टंट असे अतिसंभाव्य एसएससी सीजीएल आणि सीपीओचे पण प्रश्न त्यामध्ये असतील. आणि ही ऑफर आहे फक्त 7 डिसेंबर पर्यंत. ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं त्यांनी लगेचच्या लगेच ऍडमिशन करून घ्या, कारण नोकरी लागण्याच्या पहिले 499 भाव तुला जास्त वाटतील, पण ज्या दिवशी तू बॅच जॉईन करशील त्या क्षणाला तुला वाटेल भाई याच्यापेक्षा भारी बॅच कोणतीच नाही, आणि आयुष्यामध्ये एवढा भारी मी डील कधी कोणती बघितलीच नाही. 499 मध्ये मला एसएससी ची पोस्ट मिळणार म्हणजे मिळणार. तर मित्रांनो, तुम्हाला जर गॅरंटी बघायची असेल तर आपले जुने व्हिडिओ बघा. आयबीपीएस आणि टीसीएस पॅटर्न मध्ये महाराष्ट्रामध्ये कंटेंट देणारा एकमेव क्लास म्हणजे तो आपला मॅथ्स बाय सचिन गोमाशे. जर तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर कोणीही पण काय असणार, युट्यूबवर आपले मागचे लेक्चर चेक करून घ्या. ओरिजिनल कंटेंट जे एक्झामला पडते तेच आपण देता आणि तेच परीक्षेला पडते, आणि याच धर्तीवर काय असणार आहे, विद्यार्थी एका वर्षात परीक्षा पास होते. तर विषय
गंभीर नाहीये, विषय एकदम सोपा आहे, स्वस्त आहे, मस्त आहे. तर वेळेचा विलंब न करता आजच्या डेटमध्ये काय असणार आहे ऍडमिशन करून घ्या, कारण पहिल्या 1000 मुलांसाठीच ही ऑफर होती, पण डेट नुसार आपण 7 डिसेंबर केली आहे. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट जरूर करा, कोणता टॉपिक पाहिजे कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि त्या टॉपिकवरचे तुम्हाला प्रश्न भेटतील. तर भेटूया पुढच्या वेळेला, तोपर्यंत सगळ्यांना बाय, थँक्यू सो मच.